तर मुंबईत पावसाचा रेल्वे वाहतुकीला आता परिणाम झाल्याचं कळतंय। मुंबईत जो पाऊस कोसळतोय त्यामुळे रेल्वे वाहतूक या धीम्या गतीने चालत आहे। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या उशिराने होताना दिसतेय। हार्बर मार्गावर सुद्धा वाहतूक उशिराने होतीये। मुंबईत पाऊस सुरू होताच आता रेल्वे वाहतुकीवरती त्याचा थेट परिणाम झालेला आहे। गाड्या या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतात। त्यामुळे आज आठवड्याचा पहिला दिवस असतानाच जेव्हा नोकरदार जे आहेत ते आपापल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघतायत त्यांना आधीच 15-20 मिनिटे किंवा अर्धा तास आधीच तुम्ही घरातून निघा असं आवाहन करण्यात आले। दृश्य आपण बघतोय सध्या मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे सगळ्याच रेल्वेंना पावसाने झटका दिलाय। फटका त्याचा बसलेला आहे आणि वाहतूक उशिराने होतीये, विस्कळीत झालेली आहे। तेव्हा तुम्हाला कामाच्या ठिकाणी पोहोचायचा जो वेळ असेल त्याच्या नियोजित वेळेच्या आधीच थोडं घरातून निघा असं आवाहन करण्यात आलंय। गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, कोणत्या मार्गावरती कशी परिस्थिती आहे? सध्या मुंबईला येलो अलर्ट असल्यामुळे सकाळपासूनच जोरदार पाऊस आहे मुंबईत पडतो आणि यामुळे सध्या रेल्वे वाहतुकीवर थोडासा परिणाम झाल्याचं पाहायला मिळते। मध्य रेल्वे आहे ती 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहे। याशिवाय आपण बघितलं तर वेस्टर्न रेल्वे असेल त्या ठिकाणी देखील गाड्या आहेत त्या थोड्याशा धीम्या चालत आहेत। कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या ह्या 10 ते 15 मिनिटं उशिरा आहेत। ते कल्याणवरून CSMT येणाऱ्या गाड्या या 15 मिनिटं उशिराने धावत आहेत। तर चर्चगेटवरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या ह्या 10 मिनिटं उशिराने आहेत। तर विरारवरून चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या गाड्या आहेत त्या देखील 10 ते 15 मिनिटं उशिराने आहेत। याशिवाय हार्बर लाईनवरील ज्या गाड्या आहेत त्या देखील 10 मिनिटं उशिराने धावत असल्याचं सध्याची स्थिती आहे। पहाटेपासून पाऊस पडत असल्यामुळे याचा परिणाम आता हा रेल्वे वाहतुकीवर झाल्याचा आपल्याला पाहायला। धन्यवाद गिरीश, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। तर रेल्वे वाहतुकीवरती पाऊस येताच परिणाम झाला असून आता त्याचप्रमाणे वेळापत्रक बघून आणि उशीर होईल हा अंदाज लक्षात घेऊनच सगळ्या नोकरदारांनी आपल्या घराच्या बाहेर पडावं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।